नमस्कार. स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं 2 डिसेंबरचे दिनविशेष या सत्रात स्वागत करते. आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय. जाणून घेऊ 2 डिसेंबरचे दिनविशेष. आजच्याच दिवशी 2001 साली एनरॉन या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. 2 डिसेंबर 1999 रोजी काळा पैसा अधिकृत व्यवहारात आणण्यास प्रतिबंध करणारे आणि परकीय चलन व्यवस्थापन करणारे फेमा ही 2 विधेयके लोकसभेत मंजूर झाली होती. आजच्याच दिवशी 1989 मध्ये भारताचे 7वे पंतप्रधान म्हणून विश्वनाथ प्रताप सिंग यांनी सूत्रे हाती घेतली होती. 2 डिसेंबर 1988 मध्ये बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. कोणत्याही मुस्लिम राष्ट्राच्या पंतप्रधान बनणाऱ्या त्या पहिल्या महिला होत. आजच्याच दिवशी 1976 रोजी फिडेल कॅस्ट्रो क्युबाचे अध्यक्ष झाले. 2 डिसेंबर 1971 रोजी अबू धाबी, अजमान, फुजेराह, शारजाह, दुबई आणि अल क्वेन यांनी मिळून युनायटेड अरब एमिरातची स्थापना केली. 2 डिसेंबर 1942 रोजी योगी अरविंदांच्या अरविंद आश्रमाची पॉंडिचेरी येथे स्थापना झाली. 2 डिसेंबर 1942 रोजी एनरिको फर्मी याने प्रथमच शिकागो येथील अणुभट्टीत अणुविभाजनाची शृंखला अभिक्रिया अर्थात चेन रिॲक्शन नियंत्रित करण्यात यश मिळवले. यामुळे अणुऊर्जेचा विधायक उपयोग करण्याचे दालन खुले झाले. आजच्याच दिवशी 1402 मध्ये लाइप्झिग विद्यापीठ सुरू झाले. 2 डिसेंबर 1959 रोजी अभिनेता बोमन इराणी यांचा जन्म झाला. 2 डिसेंबर 1947 रोजी क्रिकेटपटू धीरज परसाना यांचा जन्म झाला होता. आजच्याच दिवशी 1937 साली लोकसभेचे सभापती, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा जन्म झाला होता. 2 डिसेंबर 1913 रोजी चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक सतीची पुण्याई, धाकटी मेहुनी, भक्त पुंडलिक, नसती उठाठेव, मुझे सीने से लगा लो, सतीचे वाण, थांब लक्ष्मी कुंकू लावते, वैशाख वणवा, सुभद्रा हरण, क्षण आला भाग्याचा, सप्तपदी इत्यादी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शक असलेले दत्ता उर्फ दादा धर्माधिकारी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 30 डिसेंबर 1982 रोजी पुणे येथे झाला. आजच्याच दिवशी 1905 साली चतुरस्त्र साहित्यिक, कवी व पत्रकार, पद्मश्री विजेते व सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार विजेते अनंत कानेकर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 4 मे 1980 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1898 रोजी पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट इंदर लाल रॉय यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 22 जुलै 1918 रोजी झाला होता. 2 डिसेंबर 1855 रोजी कायदेपंडित, समाजसुधारक, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर नारायण गणेश चंदावरकर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 14 मे 1923 रोजी बंगळुरू येथे झाला. 2 डिसेंबर 1996 रोजी आंध्र प्रदेशचे 11वे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे राज्यपाल, पंजाबचे, राजस्थानचे, तमिळनाडूचे राज्यपाल M. चन्नार रेड्डी यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 13 जानेवारी 1919 रोजी आंध्र प्रदेश येथे झाला. आजच्याच दिवशी 1980 रोजी पाकिस्तानचे 4थे पंतप्रधान चौधरी मुहम्मद अली यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 15 जुलै 1905 रोजी झाला होता. 2 डिसेंबर 1906 रोजी कालजंत्रीकार, शालिवाहन शक व तिथी आणि ख्रिस्ती सण यांचा मेळ घालण्याचे कोष्टक तयार करणारे विज्ञान प्रसारक, लेखक बाळाजी प्रभाकर मोडक यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 21 मार्च 1847 रोजी झाला होता. 2 डिसेंबर 1594 रोजी नकाशाकार, गणिततज्ञ आणि तत्वज्ञ गेरहार्ड मर्केटर यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 5 मार्च 1512 रोजी झाला होता. हे होते 2 डिसेंबरचे दिनविशेष. आजचे दिनविशेष हे सत्र कसे वाटले हे आमच्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698869880. पुन्हा भेटूया पुढच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.